बेबी सगळ्यांचा प्लॅनिंग प्रश्न- बेबी हा. प्लॅनिंग बेबी प्लॅनिंग. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आज तुम्ही जे आम्हाला प्रश्न विचारलेले Q&A याचा व्हिडिओ आता आम्ही बनवणार आहे. तर नाही का पहिला प्रश्न आमच्या मम्मीला वाचायला सांगते. मम्मी वाचा प्रश्न. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आहे? 2.5 वर्ष. हा तर मम्मीने उत्तर दिले आमच्या लग्नाला कोणाच विचारलं? तुमच्या म्हणजे लग्नाला. यांच्या लग्नाला 2.5 वर्ष झाले, माझ्या लग्नाला 26 वर्ष झाले. त्यांच्या लग्न 2.5 वर्ष झालं, आपण कुठं असू. ठीक आहे, तर आमच्याला 2.5 वर्ष होऊन गेले आता नाही का. 3 वर्ष होतील आता. नेक्स्ट प्रश्न असा आहे, ताई तुम्ही हेअर्सला स्मूथनिंग केलीये का? हा काय काय केलं आपण? बराच खर्च केलाय बस. तुमचा केलाय. लव्ह मॅरेज आहे का मम्मीचा? हा हो, लव्ह मॅरेज आहे यांचं. येस. असा प्रश्न खूप जणांनी विचारले तर त्याचं उत्तर येस आहे. आणि तुम्ही कोठे राहता सांगा रोहित आपण कोठे नाही कुठे लिहिले त्यांनी. तर आम्ही राहतो पुण्यात एक छोट्याशा गावात. पुण्यामध्ये त्याच्या गावात पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात राहतो. उदयन गोडके यांनी उदयन सांगितलंय. गोडके. उदयन गोडके. तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता, थँक्यू. तर एक प्रश्न असा आलाय मला, सिपर बॉटल कोणत्या ब्रँडची आहे आणि कुठून घेतली? ती स्टोरी टाकली ना मी त्याच्यातच होती. तर ते साधी काय एवढी महागडी नाहीये. ह्याची नेस्टाशियाची. नेस्ट एशियाची आहे. नेस्ट एशिया. Nest आणि ती भेटते तुम्हाला ह्याच्यात फिनिक्स मॉल मध्ये किंवा ऑनलाईन पण भेटते. आई कशा आहेत? आई म्हणजे मम्मी ना. तर मम्मी मस्त आहे. मध्यंतरी आजारी होते, त्यांना आम्ही नीट केले, आता तर चांगले आहेत. युअर इकडचे अर्धे प्रश्न राहतात. नाही मी सगळे घेणार आहे काय. युअर एज्युकेशन ते सांग ना त्यांना. तर मी सगळे स्टोरीज सांगते ना. पहिलीच होती एका छोट्या वाईट शाळेत होते. नंतर तर 5वी ते 10वी मी इथे माध्यमिक विद्यालयामध्ये आमच्या गावामध्येच शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर 11वी 12वी मी सायन्सनी केली. नंतर डगुळी झाली. नंतर माझं डोकं चालणं झालं. मग मी BCA ऍडमिशन घेतलं. BCA 1 वर्ष केलं, तिथं माझं डोकं चालणं झालं. मग मी बीकॉम ला घेतलं. नाही, मग कोरोना आला आणि मग मी स्कूलमध्ये जायचं सोडूनच दिलं. कोरोनात गॅप पडला. मग मी परत कॉमर्सला ऍडमिशन घेतलं आणि कॉमर्स पूर्ण केलं. कोरोना पण झाला होता हिला मध्यंतरी. आणि रोहितने BSc ॲनिमेशन केलंय. ओके. आणि आमच्या मम्मीने 12वी सायन्स केली. आणि आता असा प्रश्न आहे, सायन्स नाही. तुम्ही खरोखरच्या सासू सुना आहात का? खरोखर नाही खरोखर माझं पोरग आहे. आणि खरंच सून यांची खरोखरच्या सासू सुना आहेत. व्हिडिओ तुम्हाला उलट दिसत हिची सासू वाटते पण तसं नाहीये. तसं नाहीये. सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेबी प्रश्न प्लॅनिंग आहे. बेबी हा. प्लॅनिंग बेबी प्लॅनिंग. ती प्लॅनिंग काय करायची? प्लॅनिंग नाही करायचं ते आमच्या मम्मींच्या मनावर आहे. मम्मी सांगतील तेव्हा हुकूम. मी आजही सांगते ऐक. अरे काय नाही, असंच बोलतात. ऍक्च्युली असंच विषय आहे की ना, आमच्या मम्मींना खूप काम असतात. नाही. आम्हाला पण खूप काम असतात. नाही, आम्ही अजून काय ठरवलंय की आम्ही आपलं वय कमी आहे, अजून थोडे दिवस थांबू, थोडे फिरणं आम्ही काय कुठे फिरायला गेलो. रोहित डंपर खेळतो, मी तुम्हाला दाखवले. तर वैष्णव अजून बावल्या खेळती. हा, तर आम्ही अजून छोटे, त्याच्यामुळे आम्ही काय असं लगेच विचार नाही केलेला आहे. तर हा खूप जणांचा प्रश्न आहे. आणि अजून एक प्रश्न आहे की तुमचे पप्पा आणि तुमचे भाऊजी व्हिडिओमध्ये का नसतात? तर त्याचं पण रिझन असं आहे की मम्मी पण मध्यंतरी नव्हत्या, बाकीची पण कामं असतात त्यांना, घरातली शेती वगैरे सगळं हँडल करायचं असतं ना, मग ते तिकडं असतात, त्याच्यामुळे जास्त पॉसिबल होत नाही. आणि अजून एक प्रश्न आहे की तुम्हाला एक दिवस जर कोणत्या युट्यूबर सोबत व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही कोणाला चूज कराल? तर मम्मी कोणाला चूज करतील सांगा. असं युट्यूब प्रत्येकाची आवड वेगवेगळी. तुमची सांगा ना. तुमची आवड सांगा ना. तिला कॅरी मिनिट नाही सांगता यायचं. जाऊ चला तिला ती एवढं व्हिडिओ. माझं म्हणणे असं आहे की महाराष्ट्रातील मराठी कॉन्टेंट क्रिएटर कोणी पण असतील तर त्यांच्यासोबत आम्हाला व्हिडिओ बनवायला आवडेल. हा. आणि मला महाराष्ट्रातल्या पण सगळ्यांसोबत बनवायला आवडेल, क्रिएटर सोबत. आणि जे मला एक माझं स्वप्न आहे, मला मिस्टर बीस्टच्या व्हिडिओ मध्ये जायचंय. फक्त प्रश्न आहे का मला ते इंग्लिश नाही कळायचं. मिस्टर बीस्ट मध्ये काही बोलायला नाही लागत. बीस्ट का बिन? अच्छा बीस्ट मिस्टर बीस्ट. ओके मिस्टर बीस्ट हिला बोलव. मला खूप आवडतं. बरेच प्रश्न असं विचारलंय जुन्या जॉबचा. तर जुना जॉब आम्ही क्विट केलाय आणि आम्ही हा जॉब करतोय. हा, आता आम्ही गावाला येऊन आपलं हे काम करतोय. तुम्ही प्रश्न विचारताय आम्ही उत्तर देतोय. तुझ्या डेली मेकअपचं रुटीन अँड प्रोडक्ट. तर मम्मी आपण काय एवढं जास्त काही लावत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. मी तर काहीच नाही लावत, हीच काय लावते ते तिला. पण मम्मीला माहिती, मम्मीला बघतात सगळं. असं वेगळाच काही नाही लावत. जे रोहित मला घेऊन देईल मी ते गरीबासारखं लावते. काही घेऊ दे त्याने. कधी कधी मला मेकअप तुम्ही बघत असाल व्हाईट होतो, पण तो सनस्क्रीनमुळे होतो, कारण मी सनस्क्रीन लावते, त्याच्यामुळे तो मेकअप आहे ना असा जरा हे होतो. बाकी वेगळं असं विशेष काहीच लावत नाही. पण तरी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल काय लावते काय नाही. तर नेक्स्ट प्रश्न असा आहे की तुझं माहेर कोणते? तर हा एक प्रश्न आहे, तुझं माहेर आणि सासर जवळ आहे का? मी वाचलेलं. मी सांगतो हिचं कसं आहे. आमची 2 गावं जवळ आहेत, गावाची नाव नाही सांगत. तर त्या 2 गावाच्या एका गावाच्या बाउंड्रीवर राहती आणि दुसऱ्या गावाच्या बाउंड्री, म्हणजे 2 गावांच्या मी राहतो, एका गावात मी राहतो आणि एका गावात मी राहते आणि एका गावात ही ज्या गावात राहती
ती म्हणजे ती एका गावात नाहीच म्हणायला लागेल. तुझं कळत नाहीये कोणाला, ह्याच्याकडे नका लक्ष देऊ. गाव बाउंड्री केले. हे गावच्या शेजारी बरं मी सांगतो 2 गावच्या बाउंड्रीवरती राहते ती, त्याच्यामुळं दोन्ही गावची पण आहे मी. दोन्ही गावची आहे ती, पण आता सध्या एकच गावची झाली. 5-6 किलोमीटरचं अंतर आहे दोघांच्या गावात. 5-6 किलोमीटरचं अंतर आहे, रोज तिकडे जायला लागते. शूट करायला. हा, जातो येतो आम्ही कधी कधी तिकडे, म्हणजे राहत नाही पण असतो जास्त टाइम. आणि लग्न झाल्यापासून आहे ना फक्त एकच दिवस तिकडे राहिलेला, सांगा तिकडे राहून जाऊन राहिलं. हा यार बघा ना, लोक म्हणतात जायचं नाही आणि हा म्हणतो जा. चांगले आठवडा बरं. अहिल्यानगर मध्ये कधी येणार आहात? अहिल्यानगर मध्ये येऊ, काही काम निघलं तर येऊ, किंवा असंच फिरत फिरत येऊ तिकडे लग्न बिग्न कोणाचं पाहुण्यांचं असेल तर येऊ. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, रोहित आणि तू कशी भेटलीस, लग्न कसं जमलं? तर थांबा. एकच वर्गात नाही, होती थांबा. हे ठीक आहे, एवढं ठीक आहे, पण ह्याच्यावर एक स्पेशल ब्लॉग बनवणार आहे आपण, सगळं पूर्ण सांगणार जर्नी. तर पण सध्या मम्मीने सांगितलं की आम्ही एकाच क्लासमध्ये होतो, तू खूप छान ऍक्टिंग करते. थँक्यू, तुमचे प्रेम आहे आमच्यावर नेहमी. रिअल लाईफ मध्ये पण करते. आणि तुझे मिस्टर काय जॉब करतात? वाईफ जॉब करतात. नाही, मी आता सध्या कॅमेऱ्याच्या पुढे आहे, पण मी कॅमेऱ्याच्या मागे असतो. हा. सासू सुनेचे वाद नाही होत का? तुमचं नातं खूप भारी आहे. वाद हो, वाद व्हायला मी काही बोलतच नाही. त्याच्यामुळेच वाद होते. त्याच्यामुळेच वाद होतात. नाही, मम्मी बोलती नाही आणि वैष्णवी कानला बोलू नाही देत नाही, आणि कोणी बोलला तर त्याच्यावर वाद हे करते. चुकीचं आहे यार, बोलून देत नाही असं कसं बोलू? मी सगळ्यांना म्हणते बोला, तुम्हाला काय वाटतं बोला. म्हणजे मी पण बोलती मग त्याच्यात, पण वाद असं काय होत नाही विशेषतः, आणि झाले तरी व्हिडिओ रेकॉर्ड झाले, तू आजपासून बोलू शकते काही पण. फॅन्सीच्या मार. शेजारीन बाई कोण आहे? तुमच्या मम्मी आहे का? त्या शेजारीन बाई, ती शेजारीन बाई जी आहे ती वैष्णवीची मम्मी आहे, आणि ती दुसरी शेजारीन बाई आहे ती त्यांची सून आहे आणि हिची वहिनी आहे. गौची आणि अंशूची मम्मी वेगळी आहे. हिच्या सख्या चुलत्यांची सून आहेत. हा, मोठी फॅमिली. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुझं स्किन खूप छान आहे वैष्णवी दीदी, स्किन केअर रुटीन सांग. आंघोळ करताना ना आमच्याकडे एक साबण आहे, तो नाही का गोटा साबण येतो बघा बाजारात. हे कुछ भी बोलणार आहे, काही पण बोलतोय. तो गोटा साबण आहे, ऐका, तो सगळ्यात उत्तम उपाय आहे. तो म्हणजे काय करतो, जसे कपड्यांची पण घाण निघून जाते तशी चेहरा पण एकदम क्लीन होऊन जातो. हेच एक नंबर स्किन केअर रुटीन आहे. गोटा साबण ना, तोच ना. हा, गोटा साबण. चिव कोणाचा मुलगा आहे? काऊ येतो, काऊ. चिव नाही, कऊ. काऊ येतो आणि काही म्हणले. हा, तो माझ्या सगळ्यात मोठ्या वहिनीत ना, त्यांचा मुलगा आहे. शेतीविषयी व्हिडिओ, ठीक आहे. आम्ही शेतीविषयी आम्ही ना आमच्या शेतांमध्ये काय काय लावतात त्याच्याबद्दल कधी कधी ब्लॉग वगैरे बनवत जाऊ. एक प्रश्न आहे, फॅन्सी तू रील स्टार कशी झाली सांगा? तर मला असं म्हणायचंय की रील स्टार असा वर्डच नाही आवडत आम्हाला. हा, स्वतःला रील स्टार स्टार नका म्हणू, आम्ही पण सामान्य माणूस आहे. फक्त एवढंच का तुम्ही तुमच्या क्षेत्रात काहीतरी करताय आणि आम्ही जे क्षेत्र आवडतं त्याच्यात करतो आणि तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. तर ते स्टार कोण नाहीये, स्टार तर तुम्ही लोक आहेत जे आमचे व्हिडिओ पाहतात. हो, पण त्यांनी विचारले कसं आहे, म्हणजे तुमचं नाही का काय? तर असं मी सांगते. तर विषय असं होता, स्कूल मध्ये असल्यापासून आज पण आता 15 ऑगस्टला जाऊन आले, मला तिथे गेल्यावर सगळं माझं आठवलं, डान्स वगैरे. ते आता आम्हाला जर कधी पुढारी, एक प्रकारे ना पोरींमधली पुढारी होती. हा, क्लिप्स भेटल्या ना डान्स, मी त्या पण दाखवेल. तर लहानपणापासून मला ऍक्टिंग बस एवढं म्हणजे चांगलं, म्हणजे थोडक्यात यायचं. आणि मग हळूहळू अभ्यासात जास्त हे नाही झालं. मग टिकटॉकचा जमाना आला, त्याच्यावर छोटे मोठे व्हिडिओ. मला पण कॅमेरा वगैरे ह्याची सगळ्याची आवड असायची लहानपणापासून. Combination. फोनचे कॅमेरे वगैरे असे सगळे हाताळण्याची सगळी सवय होती, वस्तू बिस्तू इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यामुळे मग मी हे चॉईस केलं. इव्हन मी काही दिवस युट्यूब पहिल्यांदा मी काय केलं, पहिल्यांदा युट्यूब चालू केलं स्वतःचं. तर आहे ना मला ना म्हणजे एकट्याला व्हिडिओ वगैरे काढायचं म्हणजे मी लाजायचं वगैरे. त्याच्यानंतर मी काय केलं, BSc ॲनिमेशन केलं. त्याच्यानंतर मग मी ठरवलं की मग ठीक आहे जॉब करूया. जॉब केल्याच्या नंतर मग मी जॉब केला आणि नंतर मग जॉबच्या मध्यस्थी माझं लग्न झालं जॉबच्या दरम्यान, आणि मग लग्न झाल्याच्या नंतर मग हेच चालू केलं. मग मी याच्या जिंदगीमध्ये आले आणि फिर हमारी जिंदगी कलरफुल हो गई, जैसे की आप देख रहे हो. आणि मम्मी ना खूप झोप आली, कारण मम्मी ना आम्ही सकाळी लवकर उठून गेलेलो. मला काय झोप नाही आलं, मला आली असंच करत. वावरात जायचं म्हणजे. हा का? आम्हाला पण जायचंय शेतामध्ये. खूपच मेसेज आहेत, बेबी प्लॅनिंग कधी, तुम्ही कधी बेबी प्लॅनिंग करताय, तुम्हाला कधी बाळ होणार, असे खूप मेसेज आहेत, 7-8 मेसेज आहेत एकाच जागी. तर हे प्रश्नाला जास्त डिमांड आहे रोहित, सो तू विचार करायला पाहिजे उत्तर देण्याचा. तर करू ह्या गोष्टी आहे ना, म्हणजे याला टाइम घेऊ थोडासा, 2-3 वर्षानंतर बघूयात. ठीक आहे, ओके चालेल. 2-3 वर्ष पण सांगता नाहीत, सांगता पण नाहीत. 2-3 वर्षाच्या आधी पण कधी पण होऊ शकतं. आमच्या मम्मी कधी आमच्या बाहुलीला सॉक्स घालतात, कानातले टिकल्या सध्या एक प्रॅक्टिस साठी एक बाहुली आणून ठेवलेली आहे पिंक कलरची. तर प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर आम्ही मला ती आवडते आणि मी तिला सोबत ठेवते, बस. प्रॅक्टिस नाही. खोटं बोलते, प्रॅक्टिस का नाही. मम्मी आणि ती प्रॅक्टिस करते. मम्मी सॉक्स घालण्याची प्रॅक्टिस करते,
वैष्णवी तिला झोपवण्याची वगैरे प्रॅक्टिस करते. तर आता सध्या एवढेच प्रश्न आमच्याकडे आलेले आहेत. बाकीचा आम्ही सॉरी कुणी जर अजून वेगळा प्रश्न विचारला असेल तर. कॉमेंट बॉक्स ओपन आहे, तिथे तुम्ही कोणते प्रश्न विचारा, तिथे तुम्हाला उत्तर देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आणि ज्यांचे प्रश्न नाही ते पुढच्या कधीतरी व्हिडिओमध्ये. हा, आणि तुमची जी डिमांड आहे ते आमच्या लव्ह स्टोरीचा पूर्ण व्हिडिओ तो पण येईल, स्किन केअर पण येईल आणि मेकअपचा पण व्हिडिओ येईल. मी कोणते प्रोडक्ट वापरते ते पण दाखवेल. तोपर्यंत आमच्या व्हिडिओवरती प्रेम असंच राहू द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून आता सांगा. ठीक आहे, बाय.